वेगळं खटकत असं काहीच नाही. ती खरंच खूप चांगली आहे. म्हणजे जे मनात आहे तेच बाहेर आहे. ती असं नाही की मनात वेगळं आणि मी बाहेर वेगळं काहीतरी असं बनावट करून दिखावा करून काहीतरी वेगळं बोलते किंवा वेगळं वागते. अजिबात नाही. ती सगळ्यांशी सेम वागते. ही एक चांगली गोष्ट आहे. आणि काय बोलू आता, म्हणजे खरंच ती अशी एकदम अशी मनात तिच्या काहीच नसतं एखाद्याबद्दल. वाईट तर काही संबंधच नाही. म्हणजे एखाद्याच्या मनात काही गोष्टी असतात की अरे मी याच्यासोबत असंच वागणार आहे किंवा नाही मला याच्याशीच बोलायचं नाही किंवा काय, अशा काहीच गोष्टी ती सगळ्यांची अशी वेड्यासारखी अशी लहान मुलींसारखीच वागते. ती लहान आहे मान्य आहे, पण मला तिला सांगावंसं वाटतं की थोडंसं मॅच्युअर हो आणि पटकन एखाद्यावर विश्वास ठेवू नको, कारण की माहित नाही ना कोण कसं त्याचा डिसएडव्हान्टेज घेईल किंवा काय. सो त्या गोष्टीमध्ये तिने शार्प व्हायला पाहिजे आणि ते तुझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. हे तू समजून घे. तू माझ्यावर अजिबात चिडू नको की मी हे तुला सांगते. अजिबात नाही. हा, सो पॉझिटिव्हली घे प्लीज. बट हा पॉईंट अगदी बरोबर आहे. मी विश्वास ठेवते लोकांवर. हे तुझ्यासाठी सांगते मी. आय नो, तुला उपयोग होईल. आय नो. आणि ती सतत मला सांगत असते. म्हणजे समजा मी चुकून फ्लो मध्ये बोला, अरे तुला माहितीये काय झालं, तर हिचा बाजूने असा हात येतो. मी असं म्हणत नाही की मला सगळ्याच गोष्टी माहिती आहेत, पण ऍटलिस्ट बेसिक काही गोष्टी असतात किंवा एक लिमिट ठेवायची असते, तर त्या गोष्टी तिने फॉलो केल्या पाहिजे इतकंच. आणि ते असतं ना की आपण आणि मला अजिबात आवडणार नाहीये की माझ्या फ्रेंड बद्दल काही चुकीचं घडतंय किंवा काही वाईट घडलंय. सो ते मला नाही चालणार, म्हणून प्रिकॉशन्स म्हणून मी तिला सांगते. हो. आणि ते असतं ना की आपल्याला वाटतं की आपण चांगले आहोत तर सगळेच चांगले आहेत, पण लोक आपल्याला ग्रँटेड पण घेत असतात, आपला डिसएडव्हान्टेज घेत असतात. त्यामुळे ती ह्या काळजीपोटी सगळं सांगत असते मला. आणि मला तिच्यातली नावडती गोष्ट ऑनेस्टली काहीच नाहीये. खरंच काही नाही. खरंच काही नाही. असं काय करते प्लीज, काहीतरी सांग म्हणजे मला तरी कळेल. ते विचारू नकोस आता. काय प्लीज सांग ना. पुढचं जे काय विचारत होतं ना विचारू सोडू शकत. ते विचारू नको प्लीज. तू फक्त मलाच सांगायचंय. पण सिक्रेट. पण चांगली गोष्ट ही आहे की प्रत्येक ऍक्टर म्हणजे जे आहेत आमच्यासारखे आहेत तर प्रत्येकाने शिकलं पाहिजे हिच्याकडून की सेटवर कसं वागायचं. अच्छा. कारण तिला कसं कळलं की एक्सपिरियन्सने तू शिकत गेलीयस, पण ती खरंच खूप छान वागते. म्हणजे सगळ्यांची छान पण बोलणार, पण समोरच्याला ग्रँटेड नाही घेऊ देणार. अच्छा. कोणाला ती लिमिट, ती लाईन क्रॉस नाही करू देणार. सो तिच्याकडून मी हे खूप शिकते. हेच तुला करायचं. हेच मला. मग मी शिकते. मी जरा अशी रिलॅक्शन घ्या. ज्युनियर मध्ये अजून नाही प्लीज. तुमची मैत्री दिसली आता छान आहे. म्हणजे मी अशी फक्त बघत बसली. मी तेच सांगते, ती खूप हुशार आहे. सो आता थोडंसं वय पण लहान असल्यामुळे मे बी तिला काही गोष्टी कळत नाही किंवा तिला तिथपर्यंत नाही पोहोचायचं की हा ठीक आहे हे चांगलंच असेल, मला माहिती आहे चांगलं आहे. जेव्हा ती एज मध्ये ती येईल प्रॉपर किंवा तिला एक्सपिरियन्स मिळेल तसं ती बनणार आहे. मग माझ्यापेक्षा बोलणारे प्राप्ती प्लीज मला हे सांग ना, हे कसं केलं तू. मे बी अशी वेळ सुद्धा येऊ शकते. सो ती खूप हुशार आहे. तुला अशी मोठी ताई दिसत असेल ना तिच्या. अगदीच. म्हणजे शी इज माय बेस्ट फ्रेंड, शी इज माय एल्डर सिस्टर. खरंच. आता ती गेल्यावर रडू वगैरे नाही, म्हणजे आम्ही दिवसभर रडत असतो. हो. पण मला असं वाटतं प्राप्ती आपली फ्रेंडशिप अशी आहे की आम्ही नाही बोललो कितीतरी महिने किंवा आम्हाला फरक नाही पडत. अच्छा. ती तितकीच राहणार. करेक्ट. आणि मला अशा फ्रेंडशिप्स खूप आवडतात मला. कारण आपलं इतकं हेक्टिक असतं, रोज मेसेज करणं, रोज फोन करणं नाही जमत फ्रेंड्सला पण किंवा कोणी फॅमिली मेंबर्स. तर मला असे लोक आवडतात जे इतक्या वर्षांनी किंवा महिन्यांनी भेटल्यावर तरी सेम वाईब मॅच होते. येस. आणि खरं तर कधी कधी तीच फ्रेंडशिप जास्त टिकते. कारण लॉंग डिस्टन्स असेल तर, कारण आपण कधीतरी भेटतो ना, असं म्हणजे एक आतुरता असते की बाबा ही मला आज भेटणार आहे रोज तेच, मग ती थोडीफार मैत्री कुठेतरी कमी होते. असं पण असू शकतं. येस.